आता तुम्ही म्हणाल लॉस ऑफ पर्सन लॉस ऑफ इन्कम म्हणजे काय, की तुम्ही करता आहात, तुम्ही इन्कम करता आहात, तुमच्यावरती एक सर्टन फॅमिली किंवा एक ग्रुप ऑफ पीपल तुमचा डिपेंडंट आहे. आता जेव्हा तो डिपेंडंट असतो तर तो कधी कधी इन्कम जनरेटिंग असतो किंवा नसतोही. आता जर तो इन्कम जनरेटिंग नसेल तर आणखी प्रॉब्लेम आहे, कारण तुम्ही एकटेच करते आहात, तुम्ही एकटे कमवणार आहात. आता तुमच्या इन्कम वरती तुमचे EMIs पण चालू आहे, तुमचे ऍसेट लायबिलिटीज पण डिपेंड आहे आणि तुमची परिवाराचं भरण पोषण पालन सगळंच अवलंबून आहे, एज्युकेशन पण अवलंबून आहे. तर लॉस ऑफ पर्सन म्हणजे काय, की कोविडमध्ये आपण बघितलं की नंबर ऑफ पीपल हॅड डेथ आणि अनफॉर्च्युनेट इव्हेंट होता, कोणालाही त्याच्याबद्दल कल्पना नव्हती. असेच कधी कधी ऍक्सिडेंटल पण डेथ्स होतात. आता नॅचरली पण हार्ट अटॅकने मृत्यू, स्ट्रोकने मृत्यू, ऍक्सिडेंटल जे आहेत त्यामध्येही इन्कम जनरेटिंग जो पर्सन असतो करता त्याची डेथ होऊ शकते. तर आपण रिस्क कव्हर मध्ये सेकंड पिलर इतका महत्वाचा याच्यासाठी ठेवलेला आहे की जर त्या व्यक्तीची अनफॉर्च्युनेट इव्हेंट्सने डेथ झाली तर त्याची जी नेक्स्ट डिपेंडंट जी फॅमिली आहे तिच्यावरती आर्थिक बर्डन येऊ नये याच्यासाठी काही प्रोव्हिजन आपण करतो. त्याच्यात 3 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे ते आहे, 1 इज लाईफ इन्शुरन्स, दुसरा आहे टर्म इन्शुरन्स आणि तिसरा आहे पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी.